केवी स्पोर्ट करंजपाडा आणि शिवाने स्पोर्ट धामणी टीमचे कॅप्टन चला जोडायचं आहे आपण अगदी इथून 4 षटकांचा सामना असेल चला लगेच यायचं आहे टॉस बॉक्सला जोडायचं आहे नाणेफेक केला जाईल हो पहिला सिंडो होता लिडिंग घेत लागली गेली होती दांडी 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 गुल फलंदाज इज गॉन पहिल्याच बॉल वरती सुभाष वाजे इज गॉन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल अगदी जसा स्कोर कार्ड त्या स्कोर कार्डच्या अंतर्गत अगदी पहिलं गेलं तर या क्षणाला आपण पाहू शकाल पहिला धक्का लागलाय धक्का नाही तर भिंत कोसळली भिंत कोसळली नाही तर अगदी पत्ता गुल झालाय सुभाष वाजेचा या क्षणाला सुरुवात करायची होती फटका सजवायचा होता पण या क्षणाला मात्र गोलंदाजानं या वेळेला अगदी सुंदर गोलंदाजी केली आहे काय चेंडू हाताळला गेला प्रतीक इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये सुनील साईनाथ बोलो साईनाथ बहुत बढ़िया गेंदबाजी पहली गेंद पर पहला धक्का सुभाष वाजे इज गॉन अजून एक चांगला चेंडू त्यावरती सुद्धा मोहर लावली गेली मिडलच्या मुघडला दांडी 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 गोल अजून एकदा बैक टू बैक दूसरा विकेटचं पतन तू चल आया तेरे पीछे मैं आया तू आगे चल तेरे पीछे मैं आया ही या क्षणाला मात्र दर्शक नाखुश आहेत या क्षणाला टीम कारण अगदी गोलंदाजी तेज तर्रार धारदार ज्या सुरीला धार राहते ना त्यावरती कापताना थोडस लक्ष द्यावं लागतं अगदी उंगली सुद्धा कापू शकते परंतु गोलंदाजाने या क्षणाला साईनाथ देवाचं ईश्वराचं परमेश्वराचं नाव आहे परंतु त्याला माहिती आहे इथून धावा कमी बनवायच्यात गोलंदाजी चांगली केली तर मग आम्ही जिंकू हे महत्वाचं कारण 2023चा चॅम्पियन संघ राहिलेला संघ तोच संघ जसं नाव आहे बळवंडी संघ तो आज ज्या क्षणाला थोडं कमबॅक करतोय करंजपाडा टीमचे कॅप्टन समीर इंटर झालाय समीर को थोड़ा आगे जाना चाहिए क्योंकि अमीर बनना चाहिए धावा बनवावे लागतील काय गोलंदाजी वाह टॉप 10 अगदी या क्षणाला मात्र दिल खुश ताली का गुणगुणाट तिसरा चेंडू हॅट्रिक मोर वरती होता परंतु नाही बॉल वरती टर्न केला गेला अगदी ऑफ साइडला कनेक्ट केला चेंडू एक सिंगल प्राप्त झाली खातं ओपन झालं धावसंख्येत 1 नबाड 1 धाव धावसंख्या दोन गडी बाद एकच धाव धाव फलकावरती पहिल्या मिळती बॉल इथून आपण जर पाहिलं गेलं तर बनवायचे आहेत 42 धावांची गरज आहे नेक्स्ट बॉल फलंदाज साईनाथ तयार आडव्या बॅटला फटका सजवायचा प्रयत्न होता पुन्हा एकदा या क्षणाला जोरदार लाऊड अपील होती त्याची परंतु स्टेप आउट झाले होते बॅटर या क्षणाला मात्र दांडी पुन्हा एकदा गोल होण्याचं चिन्ह होतं परंतु बाल बचावले गेली आणि स्कोर कार्ड मात्र थांबताना पाहायला मिळतोय काय गोलंदाजी आणि अगदी जर पाहिलं गेलं तर पहिल्या पूर्वार्धाच्या अंतर्गत काय फिल्डिंग होती काय गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरला 4 धावा खर्च केल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहितनं 4 धावा खर्च केल्या परंतु साईनाथ मात्र या क्षणाला चांगली गोलंदाजी करतोय फटका चांगला सजवलाय काय फिल्डिंग एक सिंगल आलिया धावसंख्येत 1 नबाड 2 गडी बाद 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत समीर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि समीरच्या साथीला आपण पाहू शकाल श्याम पवार अर्थात समालोचक हर्षल पवारचे बंधू हो गुड बॉलिंग
परंतु लाईन थोडी खराब आहे, भरकडली गेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल रिलीज केला, एक्स्ट्राची धाव इंटर झाली आहे. धामणी संघाने नाणेफेक जिंकला, बॅटिंग घेतली, 4 षटकांचा खेळ असेल. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पहिल्या मिळाली आहे. ज्या कॅप्टन कुलनं जी जबाबदारी साईनाथ वरती हाताळली गेली, त्या साईनाथनं मात्र कॅप्टन कुलला खुश केलं आतापर्यंत. लो फुलटास बॉल होता, थर्ड मान रिझनला पॉइंट कव्हरच्या डोक्यावर हुक केलेला शेंडू होता. काय फिल्डिंग कडाक्याची राहिली गेली. चित्त्याची चपळा हरणाची गती, बागाची फरारी. पहिल्या मिळाले 2 धावा कन्वर्ट झाल्या, धावसंख्या 2 बाद झाली आणि स्कोर कार्ड इंटर झाले धावफलकावरती. पंजाब 5 ओव्हरची समाप्ती. चोवीस बॉल 37 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मध्ये अगदी सुंदर गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी चांगली राहिली तर बळवंडी संघ या स्पर्धेच्या अंतर्गत, या मॅचच्या अंतर्गत, या इनिंगच्या अंतर्गत जिंकू शकते. परंतु बॅटिंग जर चांगली राहिली, श्याम पवार आहेत मैदानाच्या आतमध्ये, सलामीला पोहोचली आहेत. कॅप्टन कुलनं श्याम वरती जबाबदारी सोडली आहे. श्याम करेल का त्या पद्धतीचे बॅटिंग? येतील का फटके, सजतील का फटके, मारील का फटके? पंकज पवार त्याची बॅटिंग पाहण्यासाठी इथे पोहोचलाय, परंतु ते श्याम पवारच्या बॅटमध्ये ते फटके सजतील का हे सुद्धा पाहणं तितकंच फार महत्वाचं राहणार आहे. अजय आहेत गवते, आणि अगदी पहिल्या मॅच मध्ये अजय गवतेची बॅटिंग अगदी पॉवरफुल राहिली, सुंदर केली बॅटिंग, शेवटपर्यंत टिकले आणि अगदी बळवंडी संघ धामणी संघाला विजय प्राप्त करून दिलं गेलं. सुनील अगदी सलामीला गोलंदाजी टाकणारा गोलंदाज सेकंड ओव्हरच्या अंतर्गत जोडला गेलाय. कारण साईनाथ वरती भरोसा होता, परंतु सुनील वरती सुद्धा विश्वास आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. सुनील पहिला चेंडू, पहिलाच बॉल हवेत आहे, फटका फसलाय की सजलाय? ओ, पहिल्या स्पेलला सोडला होता, दुसऱ्या स्पेलला पकडला आणि धक्का लागला, नजर लागली की काळा टिका लागला. फलंदाज आल्या पावली परततोय. प्रसाद इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी नाव फार गोड आहेत बरं का, परंतु खेळ अगदी साखरेहून आणि उसाहून आणि मध्येहून दाखवावं लागणार आहे. प्रसाद वाह, नावात रुची आहे, गोडवा आहे. प्रसाद स्ट्रायकर एंड वरती जोडला जाईल. तर प्रसादच्या बॅट मधून किती धावा कन्वर्ट होतील हे सुद्धा पाहणं तितकंच फार महत्वाचं असेल. हो, हे म्हटलं जातं ना, हत्ती गेला आणि शेपड उरला. बॅट आधी फिरली, बॉल नंतर पडला आणि बॉल डॉट आला. धावसंख्या स्थिर. बावीस बॉल 37 धाब्यांची गरज आहे. प्रसाद सराकर एंड वरती जोडला गेलाय. सुनील ने कमबॅक केलाय. अजून एक डॉट बॉल. भाई ये गेंदबाज है ना, ये तो भाई मारने नहीं देगा, क्योंकि ये भागता है ज्यादा और गेंद डालता है धीमा. अगदी जर पाहिलं गेलं तर कंजूस गोलंदाज आहे. धावा देण्यामध्ये सातत्याने कंजूसी असते सुनीलची. हो, कव्हर ड्राइव एक्स्ट्रा कव्हर रिझनला कन्वर्ट केलाय. मिलेंगे चार कारण शत्रशेख होते आणि येतील 4 धावा. थोडीशी गालावरती खळगी पडली गेली, मुस्कुराट थोडी वाढली गेली, कारण हा चौकार बऱ्याच उशिरानं आलाय आणि धावसंख्येला मात्र थोडीशी या क्षणाला कंदक दिली गेली. स्कोर कार्ड इंटर झाले धावफलकावरती 9 धावा. सुनील वरती सप्रात एक्स्ट्रा कव्हर रिझनला. बॉल 20, धावा 33, हे समीकरण आहे. करंजपाडा अपोजिट टीम धामणी, एक बिग बॅट, एक सुंदर मॅच पाहायला मिळेल. कोण जिंकणार कोण हरणार, परफॉर्मन्स विथ विन. अगदी जर पाहिलं गेलं तर वन साइड मॅचेस 2 पाहायला मिळाल्या. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी
आणि अगदी शिवाने स्पोर्ट धामणी टीमनं मॅच वरती सातत्याने अगदी वन साइड मॅचेस वरती ताबा मिळवला गेला. वाह, ही लाईन चुकीची आहे. अभिजित सावंत आमच्याकडे बोलतायत. एक्स्ट्राची धाव, व्हाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढ. स्कोर कार्ड 1वरती 0. 10 धावा फलकावरती जोडले गेलेत. 19 बॉल 32 ची गरज आहे. क्रिकेट असाच खेळ आहे. 6 बॉल मध्ये 36 होत आहेत, परंतु इथून फटकेबाजी होत नाही. सजलाय फटका, सजलाय फटका, हवेत बॉल आहे. ओ, जिसको लेना था उन्होंने लेना नहीं है. कहा गंगोत्री और कहा राजा बोस. काय घडलं आणि काय बिघडलं या क्षणाला. ज्याला कॅच घ्यायची होती. दोन धावा इंटर झाल्यात. तफलकावरती स्कोर कार्ड जोडलं गेलं. 12 धावा पहिला मिळत आहेत. दर्जेदार. यस, तर चंद्रकांत निचिते यांचे शुभागमन या स्पर्धेच्या अंतर्गत झालंय. पुन्हा एकदा व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्रिकेटचा वेळ आणि क्रिकेटची आवड सातत्याने चंद्रकांत निचिते यांना फारच आहे. त्या अनुषंगाने आज या मैदानावरती ऑनलाईन न पाहता लाईव्ह स्पर्धेला जोडले गेलेत. अठरा चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. फलंदाजी ट्रॅक वरती इंटर झालाय. साईनाथ पुन्हा एकदा. वाह, तेच तर्रार पहिल्या षटकामध्ये गोलंदाज 3 फलंदाजाला मात्र दाखवलं तंबूचा रस्ता. अर्थात साईनाथच्या नावावरती 2 आणि सुनीलच्या नावावरती 1. एकूण टोटल 3 गडी बाद झाली आहेत. साईनाथ पुन्हा एकदा स्पेल वरती आलाय. पहिला चेंडू फलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती जोडला गेलाय. हो, लो फुल टॉस बॉल होता. कन्वर्ट करायचा लॉंग ऑन ला. बॉल गेलाय पॉइंट कव्हरला. क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धावेसाठी इंटर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कन्वर्ट. धावसंख्येत 2 वाढ. स्कोर कार्ड इंटर झालाय 14. 3 लॉस ऑफ. 14 धावा फलकावरती पहिला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. हो, थोडं नो मॅन्स लँडला बॉल पडला जाईल. विजय अगदी सुंदर फिल्डिंग. लॉंग ऑफ रिझनला चेंडू अतळला गेला. त्यावरती 2 धाब्यांचा मोहर लागली गेली आणि स्कोर कार्ड फलकावरती इंटर झाले 16. अजूनही त्यांचे जिंकण्याच्या भरपूर आहेत. 16 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. म्हणजे इथून फटकेबाजी चांगली होते हे सुद्धा फार तितकंच महत्वाचं आहे. हो साईनाथ, क्या बात आहे. बोलो साईनाथ, कारण हा चेंडू शॉट हाताळला साईनाथनं. अगदी खोलवटा पासा बॉल होता. वाह, गुड बॉलिंग. परफेक्ट लाईन, परफेक्ट दिशा, परफेक्ट टप्पा, चांगली लेंथ होती. अगदी जर पहिला गेला तर अँगल घेऊन चेंडू मात्र विकेट किपर कमराच्या लेवलनं. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल. हो, लिडिंग आहे. थर्ड मॅन रिझनला पुन्हा एकदा चेंडू गेलाय पॉइंट कव्हरला. क्षेत्ररक्षक आली आहेत. बॉल वरती उचलला गेला, फेक केला. डीप मध्ये होते. एक सिंगल आली आणि धावसंख्येत 1 ने वाढ झाली. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 25 धाब्यांची गरज आहे. सायनाचं कमबॅक फार महत्वाचा आहे बळवंडी टीम क्रिकेट संघासाठी. कारण गोलंदाजी अगदी या क्षणाला मात्र त्याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर त्याच्यावरती निर्भर जी जबाबदारी होती ती जबाबदारी मात्र यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये तो सफल राहिला आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. फलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती. हो, सुंदर चपराचा. क्षेत्ररक्षक जोडले गेले. विजय बॉल खाली येत आहेत. रिप्लाय जाईल या क्षणाला आपण पाहू शकाल. अंपायर विकेट. यस, फलंदाज बाद.
बॅटर इंटर झाली आहेत. रोहित तेरा बॉल आणि 25 ची गरज आहे. वाह, बळवंडी टीमचं कमबॅक सातत्याने चांगलं राहिलंय. अगदी असं वाटत होतं मुकाबला एक साईनाथ 13 धाव जितनी बार लिया ना उतनी बार लिया ही जाएगा, क्योंकि अपने नाम पे 3 विकेट साईनाथ, 3 नहीं 4 विकेट. पहले ओवर में 2 और इस ओवर में 2. क्या 22 स्पेल खत्म किया. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सायनाच्या नावावरती 4 स्कोर कार्ड इंटर झाले. फलकावरती 17. हा खतरा आहे सायनाचा समोरच्या टीमला. अगदी इथूनही मॅच वरती ताबा मिळू शकते. 12 बॉल 25 म्हणजे समीकरण सोपं आहे, कारण 12.50 ची सरासरी आहे. कारण क्रिकेट मध्ये या मैदानावरती टेनिस क्रिकेट अर्थात कॅप्टन कूलचा बॉल आहे आणि एखादा बिग हिट मॅच मध्ये इनकमिंग करू देऊ शकतो, परंतु तो फटका सजवण्याची ताकद, क्षमता, विश्वास हे मनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. कारण इथून जर पाहिलं गेलं तर जिंकण्याची उम्मीद बेकरार आहेत. फटका सजेल का. हो स्ट्रॉंग फटका आहे. लॉंग ऑफ रिझनला शतरक्षक जोडले गेले, सिंगल प्राप्त झाली आहे. दुसऱ्यासाठी एंटर होतील का, नाही होणार, कारण ताकदीचा फटका होता. तिचा ताकदीचा शतरक्षक पाहायला मिळालं, सिंगल कन्वर्ट झाली. 11 बॉल 24 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती विजय, एक तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय. मोरिया स्पोर्ट बळवंडी. हो, लाईन कशी आहे, खराब आहे. 1+1 एकूण टोटल 2. वाईट बॉल, फुल टॉस बॉल, एक्स्ट्राचे धाव आणि स्कोर कार्ड 20 धावाला फलकावरती. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅचचं पारड आहे ना, बघलं गेलं तर 50-50 आहे. इकडे 50 इकडे 50. हो पुन्हा एकदा स्ट्रॉंग फटका सजवायचा होता. बॅट कटपट लागली गेली आहे. थर्ड मॅन रायझनला चेंडू पहिला मिळतोय. शतरक्षक आलियत बॉल वरती उचलला, फेक केला, सिंगल आलिया. हो इथून पुन्हा एकदा चुकी होतीये विजयकडनं, कारण दिशा महत्वाची आहे, तुमचा वेग महत्वाचा नाही. टप्पा चांगला ठेवा, लेंथ आणि दिशा चांगली ठेवा, कारण एक्स्ट्राच्या धावा आहे ना विजय प्राप्त करून देत असतात. कारण नाव आहे विजय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विजयचं. 10 चेंडू 20 धाब्यांची गरज, अर्थात प्रति बॉल 2 धावा. इथून मॅच अगदी जर पाहिलं गेलं तर बॅटिंग वरती एखादा मोठा प्रहार मॅच जिंकून देऊ शकतो. 2 चेंडू डॉट बळवंडी संघाला कमबॅक करू देऊ शकतो. आडव्या बॅटनं फटका सजवलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक जोडले गेले आहेत. हो अजून एक झेल टिपलाय, अजून एकाचा खेळ संपलाय. फलंदाज आल्या पावली परततोय. 6वा गडी बाद झाली आहे. फलकावरती जोडले गेलेल्या 22 धावा, बळवंडी संघाचं कमबॅक. या क्षणाला न्यू बॅटर एंटर झालाय. फलंदाज आहे संजय. एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर डेफिनेटली असं वाटत होतं, कारण TTK मॅच जिंकेल, पण तो डेफिनेटली बळवंडी टीम क्रिकेट संघानं गोलंदाजीच्या मार्कवरती पाहिलं गेलं तर अगदी सुंदर सायनाचं खारीचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. या मॅचच्या अंतर्गत बळवंडी संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने चांगला ठेवला गेला, परंतु अजून सुद्धा 9 बॉल आहेत. कारण गोलंदाजी थोडी खराब होती विजयकडनं, त्यामुळे मॅच जिंकू शकते. एक्स्ट्राची धाव जोडली जाते. 9 चेंडू शिल्लक विजयासाठी बनवायचे आहेत. 19 धावा, एखादा विकेट, एक
षटकार किंवा एक चौकार, परंतु डेफिनेटली 6 गडी बाद झाली आहेत। सुभाष वाजे तर पहिले गेले तर वाईट बॉल तर आहेच, अंबर देतीलच, परंतु डेफिनेटली फटका सजवायचा होता, परंतु त्यावरती एक सिंगल आली। ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज केला। 9 चेंडू 18 ची गरज। पुन्हा एकदा समीकरण 30 झालंय। प्रति बॉल 2। विजय धापटे गोलंदाजी ट्रॅक वरती थोडस समीकरण अगदी लांबडा षटक पाहायला मिळत आहे। हो हो हो, खूप सुंदर बॅट आधी उचलली गेली, टप्पा नंतर पडला गेला। चंद्रकांत निचिते म्हणतायत टप्पा आधी पडलाय बॉल चा आणि अगदी बॅट आधी फिरली गेली कारण अगदी क्रिकेटचा वेडा माणूस चंद्रकांत निचिते। हो हो हो, चपरा चांगली आहे, मिळतील 4 धावा 1 षटकावर। रिसनला वा टाळ्यांचा गडगड थोडा झालाय कारण आलाय चौकार। 7 बॉल 14 ची गरज आहे। मॅच संपला नाहीये। 50-50 इकडे विहीर आणि तिकडे आड असं होतं, परंतु तसं नाही कारण विजयनं थोडस खराब गोलंदाजी केली। या षटकाच्या अंतर्गत थोडं लांबडं षटक हाताळलं गेलं। फलंदाजाच्या बॅट मधून आलाय चौकार। 7 चेंडू 14 धाव्यांची गरज। संजय समीर हो हो हो, अगदी सुंदर तेज तर्रार चेंडू हाताळला गेला। टप्पा पडल्याच्या नंतर उसळी नाही की बाउन्स नाही। डॉट बॉल 6 बॉल 14 ची गरज। वेळ कमी घ्या बरं का। कॅप्टन विथ बॉलर जमा फक्त, कॅप्टन विथ बॉलर जमा फक्त, बाकीच्याने फिल्डिंगला लाव। चला सहकार्य करा, थोडं सहकार्य करा।